मित्रांनो, तुम्हाला जर सोनं खरेदी किंवा विक्री करायचे आहे किंवा एखादा दागिना तयार करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोने घेण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुमचा फायदा होईल। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोने खरेदी करत असताना त्याचा रेट कसा काढायचा ते बघणार आहोत। तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिन्याची जी किंमत सोनाराने तुम्हाला सांगितली आहे ती बरोबर लावली आहे का नाही ते कसे बघायचे, त्याचे गणित कसे करायचे ते आपण सिंपल आणि सोप्या भाषेत बघणार आहोत। जेव्हा आपण सोनं खरेदी करायला जातो तेव्हा सोनाराला विचारतो की सोन्याचा भाव काय आहे आणि त्याने भाव सांगितल्यानंतर आपण आपल्याला हवा असलेला म्हणजे पाहिजे तेवढ्या वजनाचा दागिना चॉईस करतो आणि मग सोनार कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक किंमत सांगतो, ती आपण किंमत डायरेक्ट त्याला देऊन टाकतो। पण आपण हा विचार करत नाही की सोनाराने जे काही वजन भरलंय त्याचा हिशोब व्यवस्थित लावला आहे की नाही, कारण आपल्याला सोन्याचा हिशोब कसा करायचा तेच माहीत नाही। म्हणूनच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोन्याचा रेट कसा काढायचा ते सोप्या भाषेत सांगणार आहोत, जो तुम्ही मोबाईलवर, कॅल्क्युलेटरवर किंवा एका कागदावर देखील करू शकता आणि तुमचा सोनार कदाचित जास्त घेऊ शकणारे पैसे नक्कीच वाचवू शकता। त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी किंवा विक्री करायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ सतत मिळत राहतील। सोने खरेदी करताना हिशोब कसा करायचा ते पाहूया। त्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया। समजा सोन्याचा आजचा भाव चालू आहे 70,000 रुपये तोळा आणि आपण एक दागिना चॉईस केलेला आहे ज्याचे वजन भरलंय 7 ग्रॅम आणि 90 मिलीग्रॅम। मग याचे आपण सोनाराला किती पैसे दिले पाहिजे किंवा त्याने आपल्याला जे पैसे मागितले ते बरोबर आहेत की नाही याचं गणित कसं करायचं। सर्वात आधी सोन्याचा भाव जो चालू आहे तो 70,000 रुपये। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही भाव असतो 24 कॅरेट, 22 कॅरेट, कितीही कॅरेट असू द्या, तो भाव असतो 1 तोळ्याचा आणि 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोने असते। म्हणजेच 10 ग्रॅमसाठी आपल्याला 70,000 रुपये द्यावे लागतात। मग आपल्या सोन्याचं वजन भरलंय 7 ग्रॅम आणि 90 मिलीग्रॅम। मग सर्वात आधी आपण 7 ग्रॅमला किती पैसे होतात ते काढू आणि नंतर 90 मिलीग्रॅमसाठी किती पैसे होतात ते काढू आणि नंतर या दोघांची टोटल मारून पूर्ण दागिन्यांची किंमत काढू। मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आणि 10 ग्रॅमसाठी भाव चालू आहे 70,000 रुपये। मग जर 70,000 भागिले 10 केलं तर आपल्याला 1 ग्रॅम सोन्याची किंमत मिळेल, ती होते 7,000 रुपये आणि आपलं सोनं भरलं आहे 7 ग्रॅम। मग आपण 7,000 गुणिले 7 केलं तर ते होतं 49,000 रुपये। तर आपल्याला 7 ग्रॅम सोन्याची किंमत मिळाली 49,000 रुपये। पण आपलं सोनं 7 ग्रॅमपेक्षा थोडं जास्त आहे, 7 ग्रॅम आणि 90 मिलीग्रॅम। आता या 90 मिलीग्रॅमसाठी किती पैसे द्यायचे तर जवळपास 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम। मग 1 ग्रॅमसाठीची किंमत आहे 7,000 रुपये। तर मग 7,000 भागिले 1000 केलं तर 1 मिलीग्रॅम सोन्याची किंमत आपल्याला मिळते, ती होते 7 रुपये। म्हणजेच 1 मिलीग्रॅमसाठी लागणारी किंमत आहे 7 रुपये। मग आपलं जास्तीचं सोनं ते भरलंय 90 मिलीग्रॅम, तर आपण 7 गुणिले 90 केलं तर येतात 630 रुपये। म्हणजेच आपल्याला 630 रुपये हे 90 मिलीग्रॅमसाठी द्यावे लागतील। तर आता 7 ग्रॅम सोन्याचे 49,000 आणि 90 मिलीग्रॅमचे 630, तर टोटलची किंमत होते ते होते 49,630 रुपये। पण ही फक्त आपल्या सोन्याची किंमत आहे। यासोबतच तुम्हाला सोनं खरेदी करताना GST आणि मेकिंग चार्जेस म्हणजे मजुरी देखील द्यावी लागते। सोन्यावरती 3% GST लागतो आणि मेकिंग चार्ज म्हणजे मजुरी आपण 12% पकडूया। आपल्याला सोन्याची जी किंमत आहे 49,630 याच्यावरच हे 3% GST आणि 12% मजुरी लागते, म्हणजे 3% आणि 12% टोटल 15%। तर आपल्याला 49,630 वरती 15% अजून ॲड करावे लागेल। ते करण्यासाठी सोपे गणित आहे। 49,630 गुणिले जेवढे पर्सेंटेज काढायचे आहेत तेवढे, म्हणजे 15% काढायचे आहेत, तर 49,630 गुणिले 15 भागिले 100 केले तर ते होते 7,444.5। तर आपण केलेल्या सोन्याच्या किंमत होईल 49,630 अधिक 7,444.5। तर या दोघांची बेरीज करू, ती होते 57,074.5 रुपये। तर ही आहे आपण केलेल्या सोन्याची टॅक्स आणि मजुरी मिळून पूर्ण किंमत। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही दागिन्याची किंमत काढू शकता। हा हिशोब तुम्ही मोबाईलवर किंवा कॅल्क्युलेटरवर नाहीतर एखाद्या साध्या कागदावर देखील करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा
आणि काही समजले नसेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।